बायको होय म्हणून बायको म्हातारपणात बी साथ देत असते म्हटलं, हे लक्षात ये. बारीक लेकरायला म्हणजे आम्ही म्हणजे बापानच पाहाव काय लेकरायले. बापच पाहत असते काय लेकरायले. आम्ही 9 महिने पोटात वागवतो लेकरायले, लाईनाचं मोठं करतो, मग त्याचे ढुंगणं धुवून द्या, मग त्याला शाळेत नेऊन घाला, त्याला टिफिन बनवून द्या. कमी करायला लागते मग. अहो एवढूशापासून कांद्याचा गोळा राहते तेव्हापासून आम्ही सांभाळतो, आणि नाव का त्या लेकराच्या समोर लावते बापाचं. म्हणजे बाप काहीच करत नाही. समजते तुम्हाला? बाप मग पैसे कमावत नाही का लेकरासाठी? पैसे कमावते, त्या बापाची जिम्मेदारीच आहे पैसे कमावण्याची. अव काय करावं मग? काही नवरे असे आहे म्हटलं, बायकोच्या किटकिटीमुळे त्याच्या ढुंगणावर मासनं राहिलं म्हटलं. अगं पेते ना दारू, त्याच्यानं मास नाही राहिलं. मग बायको होय म्हणून बायको म्हातारपणात बी साथ देत असते म्हटलं, हे लक्षात ये. बारीक माणसं झाले. बायका एवढ्या कडकड लागते, बायका एवढ्या कडकड लावते का ढुंगणावर मास नाही राहिलं नवऱ्याच्या. आम्हा बायकाले सगळं बदनामच केला आहे. कटकट लावते म्हणून. पण बायकोच याच्यात साथ देत असते म्हातारपणात तर देते. पण जेव्हा माणसाला टेन्शन आलं ना, तर ते खंबीरपणे समोर उभी राहत असते म्हटलं, हे लक्षात ठेव. घरी आलं का लावली कटकट माणसाच्या मागं, हे आणा तेल आणा मीठ आणा असं करत असं. बायकाले तर तुम्ही बदनामच करून ठेवलं बाय. बायका कटकट लावते. मग बायका काय नाही करायच्या बा, तुम्ही करायच्याच नाही ना. कायच्यासाठी करायच्या बायका? तर तेच बरे आहे, ज्याचे लग्न झाले ना सुखी आहे, मस्त एकटा जीव सदाशिव. आता आपल्या हातात स्वयंपाक करा, खान झोपा.